हॅलो, कशा आहात सगळे? आशूचे पप्पा मला बोलले की मला ना डोसा खायचा आहे, परंतु मला तांदळाचा नको. मग म्हटलं ठीक आहे. मग मी इकडे मुगाच्या डाळीचा डोसा बनवण्यासाठी घेतलेला आहे. 5 तासासाठी आपली डाळ भिजवून द्यायची आहे आणि त्यानंतर ती वाटून घ्यायची. वाटण्यामध्ये टाकायचं हिरवी मिरची आणि आलं आणि मीठ, बस. इतर काही टाकायचं नाही आणि जिरं टाकायचं, बस. आणि त्यानंतर चांगलं पेस्ट करून घ्यायची. आपल्या डोस्याची असते ना त्याप्रकारे करायची. आणि त्यानंतर 2 चमचे आपल्याला रवा टाकायचा आहे. त्याच्यामध्ये जास्त रवा टाकू नका, कमीच रवा टाका वाटल्यास, पण जास्त नका टाकू. डोस्याचे बॅटर 10 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवा आणि त्यानंतर मग आपला डोसाचा तो तवा असतो ना, त्याला आधी पाणी टाका, तेल टाका, ते पुसून घ्या आणि परत एकदा तेल टाका आणि त्याच्यावर आपलं बॅटर आहे ना ते मस्तपैकी असं स्प्रेड करून घ्या. आणि इतका छान डोसा पसरतो ना, तुम्हाला खरं सांगते, अजिबात काही तुटणार नाही किंवा काहीही होणार नाही. तुम्ही पहिल्याच वेळेमध्ये एकदम छान असा तुमचा डोसा रेडी होईल. मी सुद्धा पहिल्याच वेळेस बनवते, परंतु एवढा छान झाला ना की मला परत करावं. पचायला सुद्धा खूप हलका आहे आणि तुम्ही रात्रीसुद्धा करू शकता किंवा नाश्त्याला सुद्धा करू शकता. एकदा तरी ट्राय करा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा कसं लागला म्हणून. लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.